नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यश एज्युकेशनल ग्रुप कोपरगाव वैजापूर येवला अंतर्गत सुतवणे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वैजापूर, यश कोचिंग क्लासेस कोपरगाव, यश सायन्स अकॅडमी येवला व यश अकॅडमी वैजापूरच्या माध्यमातून मी इनामदार सर मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्टचा चॅप्टर नंबर 3 ट्रिग्नोमेट्री 2 हा चॅप्टर घेऊन तुमच्या समोर उपस्थित झाले. तर मित्रांनो, आज आपण हा नवीन चॅप्टर स्टार्ट करत आहोत, ट्रिग्नोमेट्री 2. मागच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रिग्नोमेट्री 1 हा चॅप्टर बघितले होते. ट्रिग्नोमेट्री 1 आणि ट्रिग्नोमेट्री 2 म्हणजे लक्षात आलं असेल तर ट्रिग्नोमेट्री म्हटल्यावर साइन कॉस टॅनच आहे. तर ह्या ट्रिग्नोमेट्री सेकंड या चॅप्टर मध्ये आपल्याला 4 वेगवेगळ्या टाइपचे फॉर्म्युले या ठिकाणी सेट ऑफ फॉर्म्युले भेटणार आहे, जे आपल्या फ्युचर एज्युकेशन मध्ये महत्त्वाचे असणार आहे. दिस चॅप्टर कन्सिस्ट ऑफ मेनली 4 पार्ट्स कन्सिस्टिंग फॉर्म्युले. 4 वेगवेगळे टाइप आहे, 4 वेगवेगळे प्रकार आहे आणि त्यामध्ये फॉर्म्युले आहेत, जे फॉर्म्युले आपल्याला फ्युचर मध्ये इम्पॉर्टंट आहे. 12th स्टँडर्ड मध्ये मॅथमॅटिक्स 2 मध्ये टोटल हेच फॉर्म्युले लागणार आहे. ते लक्षात. ते 4 फॉर्म्युले कोणते आहे बघा. फर्स्ट आहे सम अँड डिफरन्स फॉर्म्युले. First set of formulae consists of sum and difference formulae. Second set of formulae are allied angle formulae. दुसऱ्या याच्यामध्ये allied angle formulae आहे. थर्ड मध्ये मल्टिपल अँगल फॉर्म्युले आहे आणि फोर्थ मध्ये या ठिकाणी फॅक्टरायझेशन अँड डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले आहे. म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की these are the 4 set of formulae. तर हे फॉर्म्युले आपल्याला या चॅप्टर मध्ये आपल्याला फॉर्म्युले पाठ करणं इम्पॉर्टंट आहे आणि ते फॉर्म्युले कसे वापरायचे या ठिकाणी प्रॉब्लेमच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. सो लेट्स बिगिन. द फर्स्ट सेट ऑफ फॉर्म्युले दॅट इज सम अँड डिफरन्स फॉर्म्युले. आता या ठिकाणी नावामध्ये एकदम क्लिअर झालंय का सम म्हणजे बेरीज ऍडिशन आणि डिफरन्स म्हणजे वजाबाकी म्हणजे डिफरन्स सबट्रॅक्शन. या ठिकाणी तुम्हाला क्लिअर झालंय का सम म्हणजे ऍडिशन आहे, डिफरन्स म्हणजे सबट्रॅक्शन आहे. आणि सम अँड ऍडिशन कोणाचं असेल? सम अँड ऍडिशन विल बी ऑफ द स्टँडर्ड अँगल्स. म्हणजे या ठिकाणी तुमच्या जर लक्षात आलं असेल तर या ठिकाणी आपण दोन स्टँडर्ड अँगल जर आपण कन्सिडर केले ए आणि बी. इफ वी कन्सिडर 2 स्टँडर्ड अँगल्स ऍज ए अँड बी, स्टँडर्ड अँगल ए अँड स्टँडर्ड अँगल बी, तर मग त्याचं सम म्हणजे काय येणार? सो इट विल बी सम मीन्स इट विल बी ए प्लस बी, सम ऑफ द स्टँडर्ड अँगल. व्हॉट विल बी डिफरन्स? मग या ठिकाणी डिफरन्स म्हटलं तर या ठिकाणी येणार इट विल बी ए मायनस बी. सम अँड डिफरन्स आलेला आहे. आता सम अँड डिफरन्स मध्ये दिस विल बी द अँगल. a plus b and a minus b will be the angle of a trigonometric function. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कोणते? साइन, कॉस, टॅन या 3 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये सम डिफरन्स मध्ये येणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल बघा का फॉर एक्झाम्पल नंबर 1 साइन येणार आणि सम येणार a प्लस बी. किती लक्षात? नंबर 2 मध्ये काय होणार? मग साइन येणार आणि डिफरन्स a मायनस बी. किती लक्षात? नंबर 3 मध्ये काय येणार? कॉस येणार, सम मध्ये परत a प्लस बी. आणि नंबर 4 मध्ये काय असेल? इट विल बी अगेन कॉस फॉर डिफरन्स ऑफ अँगल दॅट इज a मायनस बी. याला म्हटले गेले सम डिफरन्स. किती लक्षात? नंबर 5 फॉर्म्युला असेल. फॉर्म्युला नंबर 5 विल बी tan a प्लस बी सम. आणि नंबर 6 मध्ये असेल tan a मायनस बी. काय असेल? tan a मायनस बी. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की या टाइपचे 6 फॉर्म्युले आपल्याला येणार आहेत. मग हे फॉर्म्युले आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचे आहे. तुम्हाला सम समजला, सम म्हणजे ऍडिशन ऑफ 2 अँगल. डिफरन्स समजला, डिफरन्स म्हणजे सबट्रॅक्शन ऑफ 2 अँगल. इफ a and b are 2 angle then a plus b is sum of angle, a minus b is difference of angle. आणि हे अँगल कोणाचे असणार आहे? हे बेसिक ट्रिग्नोमेट्री फंक्शन sin cos tan साठी. ते या ठिकाणी बघा सम ऑफ साइन, डिफरन्स ऑफ साइन, सम ऑफ कॉस, डिफरन्स ऑफ कॉस है ना. सम ऑफ अँगल इन टॅन, डिफरन्स ऑफ अँगल इन टॅन. आणि हे फॉर्म्युले आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचे आहे. तर या ठिकाणी हे फॉर्म्युले समजून घेण्यासाठी लेट्स बिगिन विथ फॉर्म्युला नंबर 1. फॉर्म्युला नंबर 1 या ठिकाणी आपण समजून घेतो बघा. साइन अँड सम म्हणजे a प्लस b.
आणि या ठिकाणी आपण साईनचा दुसरा फॉर्म्युला आपण या ठिकाणी समजून घेऊया बघा. साईन आणि डिफरन्स म्हणजे ए मायनस बी. साइन ए प्लस बी आणि साइन ए मायनस बी साठी या ठिकाणी बघा आपण काही ट्रिक्स लक्षात ठेवणार आहे. ट्रिक्स टू रिमेंबर दिस फॉर्म्युले. हे फॉर्म्युले जे आहेत लक्षात ठेवण्यासाठी पहिली ट्रिक्स आहे का साइन म्हटलं का साइन मध्ये कसं येतं बघा. साइन मध्ये या ठिकाणी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन दोन्ही येणार. साइन कॉस कोणत्या सिस्टीम मध्ये येणार बघा, कशा प्रकारे येणार ते या ठिकाणी लक्षात घ्या. तर साइन मध्ये या ठिकाणी येणार बघा, लक्षात ठेवणार आहोत आपण साइन कॉस कॉस साइन. साइन कॉस कॉस साइन काय लक्षात ठेवतो आपण. साइन कॉस कॉस साइन लक्षात ठेवणार. साइन कॉस कॉस साइन येते लक्षात. साइन कॉस कॉस साइन येणार. साइन मध्ये फॉर्मॅट फिक्स येतो. साइन कॉस कॉस साइन. दुसरा आपण लक्षात ठेवणार का पहिला अँगल या ठिकाणी पहिला अँगल येणार मग दुसरा अँगल येणार. पहिला अँगल येणार मग दुसरा अँगल येणार. येते लक्षात. आणि तिसरं या ठिकाणी प्लस आहे ना, म्हणजे सम साठी मध्ये प्लस साइन राहणार. सम साठी मध्ये प्लस साइन राहणार आणि डिफरन्स साठी मायनसच साइन राहणार. आता या ट्रिक्स कशा वापरायच्या बघा. या ट्रिक्स कशा आपण या ठिकाणी ऑपरेट करणार आहोत बघा. साइन कॉस कॉस साइन आहे म्हणजे या ठिकाणी आपण काय लिहिणार साइन, मग आपण लिहिणार या ठिकाणी कॉस, त्यानंतर कॉस आणि साइन. म्हणजे लक्षात ठेवलं आपण का साइन मध्ये काय येणार साइन कॉस कॉस साइन येणार. बरोबर. ही झाली पहिली ट्रिक्स बघा. साइन कॉस कॉस साइन. बी मध्ये काय पहिला अँगल दुसरा अँगल, पहिला अँगल दुसरा अँगल, म्हणजे साइन साठी हा इथं पहिला अँगल येणार ए, कॉस साठी दुसरा अँगल येणार बी. परत या ठिकाणी कॉस साठी पहिला अँगल ए, साइन साठी दुसरा अँगल बी. काय लक्षात आलं बघा. साइन ए कॉस बी, कॉस ए साइन बी. आणि बघा या ठिकाणी साइन मध्ये तर प्लस आहे ना, सम असताना प्लस साइन इथं मध्ये येणार है ना. या ठिकाणी मध्ये प्लस साइन घ्यायची. म्हणजे लक्षात आलं का डिफरन्स साठी काय येणार मायनस साइन येणार. या तीन ट्रिक जर आपण पहिल्या फॉर्म्युले वापरला तर पहिला फॉर्म्युला काय तयार झालं बघा. साइन ए प्लस बी इज इक्वल टू साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी है ना. काय साइन ए प्लस बी इक्वल टू साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. आता बघा या फॉर्म्युल्यावरनं हा दुसरा फॉर्म्युला खूप सोपा झालाय, खूप इझी झालाय. कसं बघा या ठिकाणी येणार बघा साइन म्हटल्यावर साइन पहिला अँगल, कॉस दुसरा अँगल, आता इथं मायनस म्हटल्यावर इथं मायनस येणार. आपण बघितलं डिफरन्स मध्ये मायनसच येणार. आणि मग लक्षात आलं साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. साइन ए कॉस बी कॉस ए साइन बी. प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस. आहे की नाही लक्षात. म्हणजे इझी आहे, लक्षात राहण्यासाठी ट्रिक्स खूप सोप्या आहेत है ना. ट्रिक्स काय लक्षात ठेवल्या आपण. पहिली ट्रिक्स आपण लक्षात ठेवली का साइन साठी साइन कॉस कॉस साइन. दुसरी ट्रिक्स आपण लक्षात ठेवली पहिला अँगल दुसरा अँगल, पहिला अँगल दुसरा अँगल. आणि तिसरी ट्रिक्स लक्षात ठेवली सम साठी प्लस आणि डिफरन्स साठी मायनस. सम साठी प्लस आणि डिफरन्स साठी मायनस. येते लक्षात. आता फॉर एक्झाम्पल या ठिकाणी बघा. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण यूज करत आहोत. एक्झाम्पल नंबर 1 या ठिकाणी आपण घेऊया. साइन साइन या ठिकाणी बघा 75 डिग्री. साइन 75 डिग्री. आता हे सम डिफरन्स फॉर्म्युले कधी यूज करणार तर बघा आपल्याकडे स्टँडर्ड अँगल आहे 0, 30, 45, 60, 90 ज्याचे व्हॅल्यूज आपण टेबल मध्ये पाठ केलेले आहेत. आपण पाठ केलं बघा. साइन 30 इज इक्वल टू 1/2, साइन 45 इज इक्वल टू 1/√2, cos 45 इज इक्वल टू √3/2 आपण पाठ केलंय ना. आणि साइन 90 इक्वल टू 1. म्हणजे 0, 30, 45, 60 आणि 90 हे स्टँडर्ड अँगल आहे. आता या स्टँडर्ड अँगलच्या कॉम्बिनेशनने हे जे दुसरे अँगल आहेत ना यांना सम किंवा डिफरन्सच्या फॉर्मॅट मध्ये लिहायचं. म्हणजे कसं बघा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन साइन रिमेन्स ऍज इट इज. हा 75 डिग्री दोन स्टँडर्ड अँगलचा आयदर सम पाहिजे किंवा डिफरन्स पाहिजे. मग लक्षात आलं का 75 डिग्री कॅन बी रिटन ऍज 30 डिग्री प्लस 45 डिग्री. 30 डिग्री प्लस 45 डिग्री. बरोबर. म्हणजे काय आलंय इथं प्लस आलंय. प्लस म्हणजे काय झालंय सम झालंय. सम म्हणजे पहिला फॉर्म्युला आला बघा.
लक्षात आलं का पहिला अँगल ए इज 30 डिग्री है ना, पहिला अँगल ए इज 30 डिग्री आणि दुसरा अँगल बी इज 45 डिग्री. आणि मग लक्षात आलं या ठिकाणी ए 30 डिग्री झालाय, बी 45 डिग्री झालाय, म्हणून आपण हा फॉर्म्युला यूज करणार आहोत बिकॉज इट इज सम फॉर्म्युला. आणि सम साठी पण काय लक्षात आलं बघा, साइन कॉस कॉस साइन. साइन फर्स्ट स्टँडर्ड अँगल 30 डिग्री, कॉस सेकंड अँगल 45 डिग्री. साइन साठी सम असेल तर प्लस म्हणजे प्लसच राहणार. त्यानंतर येणार बघा कॉस 30 डिग्री आणि साइन 45 डिग्री. आणि ह्या व्हॅल्यूज तर आपण पाठ केल्या. या व्हॅल्यू पाठ करण्यासाठी आपण भरपूरशी मेहनत घेतली आहे. 10th मध्ये पण पाठ केली, 11th मध्ये पण आपण पहिल्या ट्रिग्नोमेट्री 1 मध्ये बघितलंय. वी नो दॅट sin 30 is 1/2, व्हॅल्यू ऑफ sin 30 is 1/2, व्हॅल्यू ऑफ cos 45 degree is 1/√2 plus value of cos 30 is √3/2 and value of sin 45 is 1/√2. मग या ठिकाणी बघा मल्टिप्लिकेशन या ठिकाणी केलं तर 1 into 1 is 1/2√2 प्लस √3 into 1 is √3. न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन आणि डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन. या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं का डिनॉमिनेटर इज सेम है ना. काय लक्षात आलं या ठिकाणी डिनॉमिनेटर कसं आहे, सेम आहे. काय डिनॉमिनेटरला 2√2. मग जर आपण डिनॉमिनेटर 2√2 सेम केला, इट मीन्स दॅट वी कॅन ऑपरेट न्यूमरेटर. And what is numerator? That is 1 plus √3 or √3 plus 1 है ना. म्हणजे √3 plus 1 पण आपण लिहू शकतो or 1 plus √3 पण लिहू शकतो. So √3 plus 1/2√2, √3 plus 1/2√2 will be the correct value of sin 75 degree. So sin 75 degree ची व्हॅल्यू किती आली आहे, that is √3 plus 1/2√2 by using standard angle 30 and 45 degree. By using standard angle 30 and 45 degree. लक्षात आलंय ना. आपण जर स्टँडर्ड अँगल, स्टँडर्ड व्हॅल्यूज आपल्याला ट्रिग्नोमेट्री फंक्शनच्या पाठ असतील तर सम फॉर्म्युला यूज करणं खूप सोपं झालं. बघा एक्झाम्पल व्यवस्थित समजून घ्या परत एकदा. एक्झाम्पल मध्ये आपण या ठिकाणी काय समजून घेतलं, एक्झाम्पल नंबर 1 साइन या ठिकाणी साइन 75 डिग्री इज इक्वल टू, आपण काय केलं 75 डिग्रीला कसं लिहिलं, मग साइन तसंच ठेवला 30 डिग्री प्लस 45 डिग्री, 30 डिग्री प्लस 45 डिग्री. मग फॉर्म्युला यूज केला आपण बघा, साइन फर्स्ट अँगल कॉस सेकंड अँगल प्लस cos फर्स्ट अँगल इंटू साइन सेकंड अँगल. मग त्यांचे व्हॅल्यूज टाकले का साइन 30 ची व्हॅल्यू आहे 1/2, cos 30 ची व्हॅल्यू आहे 1/√2 प्लस cos 30 ची व्हॅल्यू आहे √3/2, साइन 30 ची व्हॅल्यू, साइन 45 ची व्हॅल्यू आहे 1/√2. न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन 1 आला, डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन 2√2 आला प्लस न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन √2 √3, denominatorचं multiplication 2√2. It means that denominator is same, so we can operate numerator. So it is 1 plus √3/2√2. So we declare that value of sin 75 degree is equal to √3 plus 1/2√2. सम फॉर्म्युले यूज केले आपण, ते सम फॉर्म्युले कशी यूज झाले तुमच्या समोर आले. Now you go to the example of difference formula. So example या ठिकाणी बघा cos 15 डिग्री, 15 डिग्रीची व्हॅल्यू आहे का तुमच्या लक्षात, तुम्हाला पाठ आहे का नाही. We don't know the value of for 50 value of trigonometry function for the angle 15 degree. So या 15 डिग्रीला आपण काय करणार, आपण या ठिकाणी दोन स्टँडर्ड अँगलच्या आयदर ऍडिशन और सबट्रॅक्शनचा विचार केला. It can be 45 degree minus 30 degree. So cos 45 degree minus 30 degree. मग या ठिकाणी लक्षात आलं की आपल्याला cos चा फॉर्म्युला लागणार आहे ना. तर आपण अजून cos चा फॉर्म्युला घेतलेला नाही, मग आपण त्या ठिकाणी sin घेऊया है ना. या ठिकाणी आपण काय करणार, sin घेणार. आपण
सो विल टेक साइन. सो या ठिकाणी काय लक्षात आलं बघा, साइन 50 डिग्री, या ठिकाणी येणार साइन 45 प्लस 30. मग या ठिकाणी लक्षात आलं डिफरन्स आलाय ना, 45 डिग्री मायनस 30 डिग्री. मग आपण फॉर्म्युला नंबर 2 या ठिकाणी यूज करूया. हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज करत आहोत बघा. काय येणार बघा, साइन 45 डिग्री इंटू कॉस 30 डिग्री, मायनस म्हटल्यावर मायनस, त्यानंतर कॉस 45 डिग्री आणि इंटू साइन 30 डिग्री. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं, व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ साइन 45 डिग्री? व्हॅल्यू ऑफ साइन 45 डिग्री इज 1/√2 इंटू व्हॅल्यू ऑफ कॉस 30 इज √3/2. या व्हॅल्यू तुम्हाला पाठ करावेच लागतील. मायनस व्हॅल्यू ऑफ cos 45 is 1/√2. व्हॅल्यू ऑफ sin 30 is 1/2. सो परत न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन केलं बघा, 1 into √3 is √3/2√2. Minus sign remains as it is, 1 into 1 is 1/2√2. So या ठिकाणी लक्षात आलं, denominator becomes 2√2. What is numerator? It is √3 minus 1. So या ठिकाणी लक्षात आलं का sin 15 degree is equal to √3 minus 1/2√2. So this is the value of sin 15 degree. We have obtained the value of sin 15 degree by using difference formula. डिफरन्स फॉर्म्युलेच्या मदतीने या ठिकाणी आपण sin 15 डिग्रीची व्हॅल्यू फाइंड केली बघा, जी आपल्याला माहित नव्हती. सो बघा साइन 15 डिग्री इज इक्वल टू 15 डिग्री कसं लिहिलं, साइन 45 डिग्री मायनस 30 डिग्री आहे. 45 मायनस 30 15 येतं ना. मग पहिला अँगल 45 डिग्री, दुसरा अँगल 30 डिग्री. म्हणून बघा साइन फर्स्ट अँगल 45 डिग्री इंटू कॉस सेकंड अँगल 30 डिग्री minus cos first angle 45 degree into sin second angle 30 degree. So value of sin 45 is 1/√2 into value of cos 30 is √3/2. बरोबर, minus sign as it is, then cos 45 is 1/√2 आणि sin 30 is 1/2. Numerator multiplication √3, denominator 2√2. Minus numerator multiplication 1 / denominator 2√2. Denominator is same, so it becomes sin 15 degree is equal to √3 minus 1/2√2. So in this way आपण या ठिकाणी फॉर्म्युले समजून घेतले है ना, आणि या ठिकाणी ट्रिक्स कसे यूज करायचे ते पण लक्षात आलं, आणि त्यानंतर ते फॉर्म्युले आपण प्रॅक्टिकली यूज पण करून बघितले. How we are going to use this standard formula? हे एक्झाम्पल होते, हे दोन एक्झाम्पल होते. So let's go to formula number 3. काय फॉर्म्युला नंबर 3 बघा. So formula number 3 is cos sum a plus b. आणि त्यानंतर नंबर 4 आहे cos फॉर्म्युला इज a minus b. आता या ठिकाणी आपण ट्रिक्स कसे यूज करायचे ते या ठिकाणी आपण समजून घेत आहोत. हाऊ वी आर गोइंग टू यूज दिस फॉर्म्युले. त्यासाठी ट्रिक्स आहेत. जशा साइन फॉर्म्युलेचे 3 ट्रिक्स होते ना, तसे कॉस साठी पण ट्रिक्स आहे. तर फर्स्ट ट्रिक्स इज साइन मध्ये आपण लक्षात ठेवलं बघा, साइन कॉस कॉस साइन है ना. साइन मध्ये काय लक्षात ठेवलं होतं, साइन असेल तर साइन कॉस कॉस साइन. तसं या ठिकाणी काय बघा, या ठिकाणी आपण लक्षात ठेवणार कॉस कॉस साइन साइन, कॉस कॉस साइन साइन. दुसरी ट्रिक सेम आहे, पहिला अँगल दुसरा अँगल, पहिला अँगल दुसरा अँगल. आणि तिसरी ट्रिक्स या ठिकाणी बघा चेंज आहे, पहिली आणि तिसरी ट्रिक्स वेगळ्या आहे. सम जर असेल म्हणजे प्लस असेल तर आपण घेणार मायनस साइन, आणि डिफरन्स असेल तर आपण घेणार आहोत प्लस साइन. उलट करायचं या. मग या 3 ट्रिक्स मी तुमच्या समोर या ठिकाणी लिहिल्या आहेत. त्या या 3 ट्रिक्स आपण जशी इथं फॉर्म्युले यूज केले ना हे दोन्ही ट्रिक्सच्या माध्यमातून, तसे या ठिकाणी 2 फॉर्म्युले आपल्याला तयार करायचे आहेत. तुमच्या लक्षात आलं असेल बघा, कॉस कॉस साइन साइन, पहिला अँगल दुसरा अँगल म्हणजे कॉस ए कॉस बी, साइन ए साइन बी. आणि सम म्हणजे प्लस असेल इथं तर आपण काय घेणार मध्ये, इथं साइन मायनस घेणार, डिफरन्स असेल तर प्लस. सो व्हाट विल बी फॉर्म्युला फॉर कॉस ए प्लस बी? Yes, it will be
कॉस ए कॉस बी है ना, प्लस असेल तर आपण काय घेणार मायनस, मग या ठिकाणी काय येणार साइन ए साइन बी. So cos A cos B minus sin A sin B will be the formula for cos A plus B. मग या ठिकाणी काय आलं cos A minus B साठी बघा cos A cos B है ना, मायनस असेल तर आपण काय घेणार डिफरन्स साठी प्लस घेणार and then sin A sin B. Read with me, come on. Formula number 3. Cos A plus B equal to cos A cos B minus sin A sin B. Formula number 4. Cos A minus B equal to cos A cos B plus sin A sin B. ट्रिक्सचा यूज कसं झालं या ठिकाणी तुमच्या लक्षात आलेलं असेल है ना. आपण ट्रिक्स कसे यूज केले आहेत ते तुमच्या या ठिकाणी लक्षात आलं असेल. ट्रिक्स यूज करताना आपण सर्वात अगोदर आपण कॉस कॉस घेणार आणि त्यानंतर साइन साइन घेणार है ना, कॉस कॉस साइन साइन. आणि त्यानंतर दुसरी ट्रिक्स आपण लक्षात ठेवली पहिला अँगल दुसरा अँगल पहिला अँगल दुसरा अँगल. आणि तिसरी ट्रिक्स लक्षात ठेवली कॉस साठी सम असेल तर आपण मीन बिटवीन मध्ये मायनस साइन घेणार बरोबर. आणि या ठिकाणी दुसरी ट्रिक्स काय आपण लक्षात घेत आहोत, दुसरी ट्रिक्स मध्ये या ठिकाणी आपण लक्षात केली तर डिफरन्स जर असेल तर आपण मध्ये प्लस साइन घेणार आहोत. किती लक्षात. आता हे फॉर्म्युले कशी यूज होतील तर या ठिकाणी बघा एक्झाम्पल नंबर 1 आपण जर बघितलं, एक्झाम्पल नंबर 1 या ठिकाणी आपण बघितलं बघा कॉस है ना, आपण या ठिकाणी पर स्टँडर्ड अँगल घेतला 75 डिग्री. म्हणजे तुमच्या लक्षात आलं आता कॉस 75 डिग्रीला आपण कसं ऑपरेट करणार, वी कॅन राइट इट एज 45 डिग्री प्लस 30 डिग्री. आणि मग या ठिकाणी आपण फॉर्म्युला यूज केलं तर कसं येणार, सो इट विल बी cos 45 डिग्री इंटू cos 30 डिग्री है ना, पहिला अँगल दुसरा अँगल प्लस असेल तर मायनस, मग या ठिकाणी येणार sin 45 डिग्री इंटू sin 30 डिग्री. मग त्यांच्या व्हॅल्यूज आपण पुट करणार. वी नो दॅट व्हॅल्यू ऑफ cos 45 इज 1 अपॉन √2 into value of cos 30 is √3 upon 2 minus sin 45 degree is 1 upon √2 into sin 30 is 1 upon 2. If we operate numerator 1 into √3 is √3 upon 2 √2 minus 1 into 1 is 1 upon 2 √2. So it can be used as √3 minus 1 upon 2 √2. So we get value of cos 75 degree is equal to √3 minus 1 upon 2 √2. And similarly we can use for difference. त्याचप्रमाणे आपण डिफरन्स साठी पण या ठिकाणी फॉर्म्युला यूज करू शकतो है ना. या ठिकाणी फॉर्म्युला एक्झाम्पल बघितलं आपण cos 75 डिग्रीला ऍडिशन ऑफ 2 अँगल बघितलं. ऍडिशन ऑफ 2 अँगल कोणते, दॅट इज 45 डिग्री प्लस 30 डिग्री है ना. मग या ठिकाणी आपण फॉर्म्युला यूज केला cos 45 cos 30 मायनस sin 45 sin 30, व्हॅल्यूज पुट केल्या दॅट इज 1 अपॉन √2 √3 अपॉन 2 है ना. त्यानंतर 1 अपॉन √2 1 अपॉन 2, न्यूमरेटर ऑपरेट केला तर √3 अपॉन 2 √2 आला मायनस डिनॉमिनेटर ऑपरेट केला आणि डिनॉमिनेटर सेम असल्यानंतर आपण या ठिकाणी न्यूमरेटरचा डिफरन्स या ठिकाणी आपण घेतला दॅट इज √3 minus 1 upon 2 √2. And similarly you can use formula for difference. And we'll go to next formula, set of next formula, that is number 5 is a tan A plus B. Tan A plus B. And number 6 is tan A minus B. Tan A minus B. हे दोन फॉर्म्युले या ठिकाणी आपण यूज करणार आहोत. आता या ठिकाणी बघा ट्रिक्स काय आहे का, बोथ द फॉर्म्युले कंटेन्स न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. आता बघा tan A plus B, द प्लस आहे सम आहे ना, म्हणून या ठिकाणी आपण काय करणार tan ऑफ सेपरेट अँगल घेणार, दोघांचं सम घेणार आपण tan A plus tan B
है ना, प्लस हे नाही तर आपण सेपरेट करायचं अँगल, टॅन ला ए टॅन ऑफ ए करायचं, टॅन ऑफ बी दोघांचं ऍडिशन. म्हणजे या ठिकाणी न्यूमरेटरला काय येणार, इट विल बी टॅन ए मायनस टॅन बी. येते लक्षात. म्हणजे या ठिकाणी प्लस असेल तर प्लस आणि मायनस असेल तर मायनस न्यूमरेटरला असणार. त्यानंतर दोन्हीकडे बघा, या ठिकाणी डिनॉमिनेटर इथं 1 आहे, डिनॉमिनेटर काय आहे 1 आहे डिनॉमिनेटर मध्ये. आता दुसरी ट्रिक्स अशी आहे, या ठिकाणी प्लस असेल तर आपण घेणार मायनस आणि मायनस असेल तर आपण या ठिकाणी घेणार आहोत प्लस. बघा इथं प्लस असेल तर मायनस आणि मायनस असेल तर प्लस. आणि त्यानंतर या ठिकाणी या दोन्ही अँगलचं या ठिकाणी प्रोडक्ट घेणार, टॅन ए इंटू टॅन बी. या ठिकाणी काय येणार, प्रोडक्ट ऑफ दिस टू, टॅन ए इंटू टॅन बी, टॅन ए इंटू टॅन बी. अशा प्रकारे 6 फॉर्म्युले आपल्याला या सम अँड डिफरन्स मध्ये आपल्याला भेटलेले आहेत. हे आपल्याला 100% ऍट एनी हाऊ कॉस्ट आपल्याला पाठ करायचे आहेत, मस्ट आहे. हे फॉर्म्युले जर पाठ झाले नाही तर पुढचा व्हिडिओ बघूच नका. डोंट गो फॉर सेकंड व्हिडिओ अंटिल अनलेस यू रिमेंबर दिस 6 फॉर्म्युले. आता आपण या ठिकाणी एक एक्झाम्पल घेऊया का टॅन ए प्लस बी कसं यूज होणार. बघा या ठिकाणी आपण बघितलं टॅन, या ठिकाणी परत आपण 75 डिग्रीच आपण या ठिकाणी बघू. टॅन 75 डिग्री कॅन बी रिटन ॲज टॅन 45 डिग्री प्लस 30 डिग्री, टॅन 45 डिग्री प्लस 30 डिग्री. येते लक्षात. म्हणजे या ठिकाणी काय लक्षात आलं, न्यूमरेटर मध्ये बघा टॅन 45 डिग्री प्लस टॅन 30 डिग्री अपॉन 1 मायनस यांचं प्रोडक्ट आता डिनॉमिनेटर टॅन 45 डिग्री into tan 30 degree. We know that the value of tan 45 degree is 1 plus tan 30 degree is 1 upon root 3. Denominator मध्ये आलं बघा 1 minus tan 45 degree is 1 into tan 30 is 1 upon root 3. So it can be written as बघा 1 plus 1 upon root 3. In the denominator 1 minus दोघांचं मल्टिप्लिकेशन झालं 1 upon root 3. After performing cross multiplication it will be root 3 plus 1 upon root 3 numerator मध्ये. In the denominator it will be root 3 minus 1 upon root 3. Cross multiplication perform झालं, न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर, डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर रूट 3 कॅन्सल झाले. सो फायनल आन्सर या ठिकाणी आपल्याला भेटलं बघा रूट 3 प्लस 1 अपॉन रूट 3 मायनस 1, रूट 3 प्लस 1 अपॉन रूट 3 मायनस 1. and this is final value of tan 75 degree. tan 75 डिग्रीचा सम फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज केलेला आहे. ऍज एक्झाम्पल ही कदाचित तुम्हाला परफेक्टली समजलं असेल. मग या ठिकाणी अशा प्रकारे तुमच्या लक्षात आलं असेल सम डिफरन्स फॉर्म्युले कसे आपण यूज करणार आहोत, कॉम्बिनेशन ऑफ अँगल कसं यूज करायचं, समने घ्यायचं का डिफरन्सने घ्यायचं हे तुमच्या लक्षात आलं असेल. मग या एक्झाम्पल मध्ये तुमच्या लक्षात आलं असेल. नंबर 1 मध्ये बघा tan 75 degree is equal to, we can return that 75 degree as 45 degree plus 30 degree. So after using some formula for tan we get tan 45 degree plus tan 30 degree upon 1 minus tan 45 degree into tan 30 degree. After putting the value of tan 45 as 1 plus tan 30 is 1 upon root 3 upon 1 minus tan 45 is 1 into tan 30 is 1 upon root 3. So numerator becomes 1 plus 1 upon root 3. Denominator becomes 1 minus 1 upon root 3. And after performing cross multiplication we can write it as root 3 plus 1 upon root 3. In the denominator root 3 minus 1
upon root 3. So we can write tan 75 degree equal to, after cancelling numerators denominator root 3 and denominators denominator root 3, we get root 3 plus 1 upon root 3 minus 1. कॉम्बिनेशन ऑफ अँगल कसे यूज करणार बघा. आपण लक्षात आलं बघा 75 डिग्रीला आपण स्टँडर्ड अँगल मध्ये कसं लिहू शकतो. वी कॅन राईट इट इज ॲज 45 डिग्री प्लस 30 डिग्री. 15 डिग्रीचं आपण या ठिकाणी बघितलं. 15 डिग्री असेल तर कसं लिहू शकतो. 45 डिग्री मायनस 30 डिग्री. इथे लक्षात 105 डिग्री आलंय फॉर एक्झाम्पल. 105 डिग्री सांगा बरं आता 105 डिग्रीला कसं लिहिता येईल. So it will be equal to 60 degree plus 45 degree. 60 degree plus 45 degree. इथे लक्षात. आता या ठिकाणी 60 minus 45 केलं तर किती येणार. ते पण आपण 15 डिग्रीचे त्या ठिकाणी लिहू शकतो. These are some of the examples. काही एक्झाम्पल आहेत. हे काही एक्झाम्पल आहेत. आपण या ठिकाणी यूज करतोय है ना. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात आले असेल तर अनस्टँडर्ड अँगल येतील 30, 45, 60 डिग्रीच्या व्यतिरिक्त तर त्याला आपल्याला 35, 45, 60 च्या प्लस मायनसच्या फॉर्मॅट मध्ये लिहिता आलं पाहिजे. तर आज आपण या ठिकाणी फॉर्म्युले समजून घेतले, अँगल कसे ऑपरेट करायचे ते या ठिकाणी समजून घेतलंय आणि आपल्याला तो टेबल पार्ट पाहिजे है ना. व्हॅल्यू ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, व्हॅल्यू ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा जो टेबल आहे ना तो आपल्याला पार्ट पाहिजे. कोणता टेबल तर बघा या ठिकाणी व्हॅल्यू साइन कॉस टॅन आणि इकडे अँगल असेल बघा 30 डिग्री 45 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री 0 डिग्री पण असेल पण इथं आपल्याला 0 नाही लागणार. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ साइन 30 इज 1 अपॉन रूट 2. साइन 45 डिग्री इज 1 अपॉन रूट 2. साइन 60 डिग्री इज रूट 3 upon 2 and sin 90 degree is 1. Cos 30 degree is root 3 upon 2. Cos 45 degree is 1 upon root 2. Cos 60 degree is 1 upon 2 and cos 90 is 0, not infinity, 0. I'm sorry. या ठिकाणी 0 येणार आहे. त्यानंतर tan बघितलं तर या ठिकाणी येणार 1 upon root 3. tan 30 is 1 upon root 3. tan 45 is 1. tan 60 is root 3 and tan 90 will be infinity. हा टेबल आपला पार्ट पाहिजे. तो टेबल तुम्हाला मी है ना ट्रिग्नोमेट्री 1 चॅप्टर मध्ये या ठिकाणी तुम्हाला दिला होता. आठवत असेल तुम्हाला बघा ना. यू डू रिमेंबर दिस टेबल परफेक्टली. एकदम परफेक्टली हा टेबल तुमचा पार्ट झाला पाहिजे. एकदम परफेक्टली या व्हॅल्यूज आपल्याला पार्ट करायच्या आहेत. ओके म्हणजे आपल्याला मग प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं या ठिकाणी इझी जाईल, सोपं जाईल. इट विल बी व्हेरी इझी इफ यू रिमेंबर दिस टेबल परफेक्टली. तर आज मी नामदार सर या ठिकाणी तुमची रजा घेतोय. आपल्याला फॉर्म्युले पाठ करायचे आहे. तुम्ही खात्रीशीर मला गॅरंटी आहे की तुम्ही फॉर्म्युले पाठ करणार. हा व्हिडिओ संपल्यानंतर पहिले फॉर्म्युले पाठ करणार कन्फर्म है ना. फॉर्म्युले पाठ करून मग आपण पुढच्या व्हिडिओकडे जाऊया. तर मी नामदार सर आज या ठिकाणी तुमची रजा घेतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.